भाग्यविजय आमच्या विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आपल्या सोबत आहेत औरंगाबादचे डॉक्टर विजय चाटोरीकर आणि आपण आजचा जो विषय घेतलाय तो म्हणजे कौटुंबिक समस्या, ज्या काही प्रत्येकाच्या घरामध्ये ज्या जे डे टू डे लाईफ मध्ये प्रॉब्लेम्स येत असतात त्याच्यावरती आपण सध्या चर्चा करतो आणि त्याच्यातनं कसा मार्ग काढता येऊ शकतो, कारण की फार छोट्या छोट्या गोष्टींमुळे हे गैरसमज होतात आणि त्याच्यामुळे अशा काही गोष्टी असतात ना की ते आपल्या मनामध्ये पण येत नाहीत। की मागे तुला मी अशी 2-3 उदाहरणं सांगितलेली आहेत। आता सहज काय असतं की अपेक्षा कशा असतं की एक मला प्रत्येकाला सांगायचं की अपेक्षा ठेवली की अपेक्षा भंग होत असतो। आणि कौटुंबिक जीवनामध्ये काय होतं, आता कसं आहे की पती पत्नी दोघच जण राहतात मेट्रो सिटीमध्ये, त्यांचे आई वडील कुठेतरी गावाकडे असतात आणि हे दोघं जण राहतात आणि दोघांना वाटतं की एकमेकाला वेळ, किंवा लव्ह मॅरेज मध्ये अशा गोष्टी जास्त होतात की त्यांना आधी त्यांनी भरपूर वेळ दिला असतो एकमेकासाठी आणि जेव्हा लग्न होऊन जातं, जेव्हा एखादी गोष्ट आपली होऊन जाते तेव्हा त्याची किंमत नसते। तसंच काय होतं की एकदा लग्न झाल्यानंतर त्यांना माहिती आहे की आपण दोघं एकमेकाचे आहेत। मग तो जो मुलगा पहिले तिला त म्हणलं की आणून द्यायचा, प म्हणलं की पाणी द्यायचा, आईस्क्रीम म्हणलं की आईस्क्रीम द्यायचा, तो नंतर तेवढा वेळ नाही देऊ शकत। मग तिला काय वाटतं की हा बदलला, आता हा पहिल्यासारखा राहिला नाही, मग आता तो आपल्याला वेळच देत नाही। आता मी माझ्याकडे साधा कंगवा नाही दिला पत्नीनं त्याच्या हातात म्हणून दोघांमध्ये भांडणं झाले। अरे किती शिल्लक गोष्ट आहे, म्हणजे हे हसावं का रडावं असं पण आहे ना। मग हे छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना, ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्यायला पाहिजे। आणि ज्या ठिकाणी हे क्लासेस जास्त कुठं निर्माण होतात माहिती का, वेल एज्युकेटेड फॅमिली जे असतात, मी माझ्याकडे अनुभवतो की जे दोघंही सर्व्हिसला असतात पती पत्नी, त्यांना काय वाटतं की त्यांनी ते काम करावं, ह्यांनी हे करावं, ते अशा एकमेकाला गृहीत धरून काम करत असतात। मग त्या ठिकाणी हे गैरसमज जास्त होतात आणि त्याचा परिणाम काय होतो, जेव्हा मग त्यांची मुलं त्यांच्या समोर असतात आणि त्यांच्या समोर ह्यांचे वाद होतात तेव्हा मुलांवर फार विपरीत परिणाम होत असतो। तेव्हा वाद हा पती पत्नीमध्ये होतच असतो, ते देवामध्ये पण झालेला, आपण माणसं आहेत असं नाही की नाही, ते झालं तर खूप चांगलं आहे, तुमच्यामध्ये गोड, म्हणजे कडू खाल्ल्याशिवाय गोड खाण्याची मजा नसते। तसं थोडेफार वादविवाद व्हायला पाहिजे, वादविवाद म्हणतो बरं का, भांडण नाही, तर वादविवाद तर होणं गरजेचं आहे, पण त्याला एक लिमिट पाहिजे, एकमेकाला समजून घेतलं पाहिजे आणि त्यातून विचार करून एकमेकाला समजून सांगून मार्ग काढले पाहिजेत। जर तुम्ही ती बेडरूम मधले भांडणं जर तुम्ही बाहेर हॉलमध्ये करत असताल तर ती फार चुकीची गोष्ट आहे, कारण तुम्ही तुमच्या पुढची पिढी बिघडवत असता त्यामुळे, कारण त्यांच्या मनावर काय परिणाम होतो। आता माझ्याकडे कालपर्वा एक 47 वर्षाची मुलगीच म्हणतो, कारण तिचं लग्न झालं नव्हतं, तर तिचे आई वडील तिच्या मागे लागतात की लग्न कर म्हणून, पण ती मध्ये माझी इच्छाच नाही लग्न करायची। ती चांगल्या कंपनीमध्ये जॉब आहे, तिला 11-12 लाखाचं पॅकेज आहे, सगळं चांगलं आहे, दिसायला पण खूप सुंदर आहे, पण तिच्या मनात एकच आहे। मी तिला विचारलं की तू का लग्न करायचं नाही म्हणते, ती म्हणते माझ्या समोर एवढ्या आई वडिलांची भांडण झालेत की मला लग्न ह्या याच्यावरच विश्वास उडालेला आहे की ह्या ज्या गोष्टी होतात ते पुढची पिढी बिघडवायचं काम हे मग स्वतःच आई वडील हे करत असतात, तर त्या गोष्टी त्यांनी टाळल्या पाहिजे। ओके, खरं तर फार छोट्या गोष्टी असतात, म्हणजे पती पत्नीबद्दल तुम्ही जे सांगताय ना त्या अगदी क्षुल्लक गोष्टी असतात आणि तुम्ही खूप चांगलं एक्झाम्पल दिलं की लव्ह मॅरेज किंवा या गोष्टींमध्ये सुरुवातीला एकमेकांना खूप वेळ देणं होतं आणि मग त्याच्यानंतर जेव्हा वेळ देता येत नाही ना तेव्हा मग ते असं होतं की आता तुला माझी किंमत नाही राहिली आहे, आता मी इकडनं कुठे जाणार नाहीये। कोणती गोष्ट आपण काय करतो, एखादी गोष्ट आपल्याला घ्यायची महागाची, समजा डायमंडचा नेकलेस आहे, तो जोपर्यंत आपण दुकानामध्ये पाहतो ना ते घेईपर्यंत आपल्याला वाटतं की मी कधी घेईल, आणि ते जेव्हा माझा होऊन जातो, जेव्हा मी ते विकत घेतो, मग मी त्याला कुठे ड्रॉवर मध्ये टाकेल किंवा कुठेही घरामध्ये ठेवून देईल, त्याची किंमत नसते, कारण तो माझा असतो, कधी पण मी घालू शकतो, कधी पण मी ठेवू शकतो। ते असं जेव्हा होतं तेव्हा ते लव्ह मॅरेज मध्ये तसंच असतं, नेमकं तिथं अपेक्षा वाढलेल्या असतात, आधी स्वप्न फार मोठी मोठी रंगवलेली असतात आणि वस्तुस्थिती मध्ये ते नसतं। जसं आपण आता तुम्ही पाहिलं की आता कालपर्वा एक मराठी पिक्चर येऊन गेला, त्याच्यामध्ये लव्ह मॅरेज बद्दल दाखवलं त्यांनी, त्याच्यामध्ये अशा गोष्टी की वस्तुस्थिती पण दाखवली त्यांनी, ती फार चांगली गोष्ट आहे की ती वस्तुस्थिती काय असते हे आजकालच्या मुलांना कळायला पाहिजे की वस्तुस्थिती फार वेगळी आहे। प्रेम केल्यानं पोट नाही भरत, तुम्हाला जेव्हा जीवन जगायचं आहे तेव्हा सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतात, नातेसंबंध सांभाळावे लागतात, कारण जेव्हा नातेसंबंध सांभाळत असतो तेव्हा दुसऱ्याचं मन सांभाळताना आपल्या जवळच्या माणसाचं मन मारावं पण लागतं आणि ते समोरच्या जवळच्या माणसानं ते समजून घेतलं पाहिजे। समजा माझी पत्नी माझी बहीण आली तर मला तिच्यासाठी बहिणीला जास्त वेळ द्यावा लागेल, बहीण माझी अचानक जर माझ्या घरी आली आणि तेव्हा जर माझी पत्नी म्हणत असेल की नाही तुम्ही त्यांना वेळ देऊ नका, ती चुकीची गोष्ट असते, बरोबर आहे। तेव्हा तेवढी पत्नी आपल्याला समजदार मिळणं फार गरजेचं असतं। आता तसं जर मिळालं तर तुम्हाला खूप आनंदी होईल, पण ती म्हणली की नाही तुमची बहीण यायलाच नाही पाहिजे घरी, तिच्याकडे तुम्ही जायलाच नाही पाहिजे, अशा जर गोष्टी होत असतील मग ह्या दुसऱ्यांमुळे हे घरामध्ये कलह निर्माण होणं याला म्हणतो आपण। मग तुमच्या दोघांमध्ये काय नसतं, पण तुम्ही तिराईत गोष्टीमुळे तुम्ही वाद करताय, हरकत नाही ना, पाहुणा येतो हा 2 दिवसासाठी आलेला असतो, तर तेवढ्यात त्याला वेळ देणं गरजेचं असतं, ते द्यायलाही पाहिजे।
बरोबर. सर, तुम्ही आता जो मुद्दा मांडला त्याच्यावरच मला विचारायचं आहे की अनेकदा असं होतं की पाहुणे वगैरे येतात, ती गोष्ट मान्य आहे, पण कधी कधी ना तिराईत व्यक्तीमुळे प्रचंड भांडण होतात, कारण की तिराईत व्यक्ती घरामध्ये येऊन कोणाचे तरी कान फुंकत राहते आणि त्याच्यामुळे मग हे वाद होत राहतात. तर हे सुद्धा कुंडलीवरनं कळतं का, आणि जर कळत असेल तर त्याच्यावरती कशी मात करता येऊ शकते? कळतं, कारण कसं असतं की आपलं द्वितीय स्थान, त्याच्यातून आपल्याला आजूळचं नातं कळतं, तृतीय स्थानावरून आपले मित्र सहकार्यांचं हे कळतं, चतुर्थ स्थानावरून आपलं आईचं सुख किंवा आईचे नात्यातलं कळतं, तसंच बहीण भावाचं ते द्वितीय स्थानावरून कळतं. काय असतं की आम्ही जसं सांगितलं की 12 राशी स्वभाव वेगवेगळे असतात. समजा एखादा पती आहे, तिची बहीण येते घरामध्ये, ती काहीतरी वेगळं बोलून जाते, तेव्हा तो पती घरी नसतो आणि तेव्हा ती नणंद आणि भावजे दोघं जण घरी असतात. ह्याला माहिती नसते काय झालं त्या दोघांमध्ये. ती काहीतरी बोलून जाते आणि ती निघून पण जाते, ती तिच्या कामाला पण लागते, तिच्या घरी पोहोचते, ती तिकडे काय एन्जॉय करत असेल ते करेल. पण घरी आल्यानंतर ह्याची जी पत्नी असते ती म्हणते की तुमची बहीण आली होती, ती असं असं बोलून गेली आणि त्याच्यामुळे असं ते दोघांची रात्रभर भांडण. मग असं जेव्हा होतं तर माझं म्हणणं काही तिराईत व्यक्तीमुळे भांडण होतं. मग अशा वेळेस पाहायला पाहिजे की तुम्हाला बहीण भावाचं सुख कसं आहे, त्यांच्याकडून सुख कशा प्रकारे मिळेल, ते पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, त्यांच्यामुळे तुमच्या घरामध्ये वादविवाद होत असतील तर त्या गोष्टी कशा टाळल्या पाहिजेत. रक्ताचे नाते तोडता येत नसतात. हां, ते सांभाळायचे कसे हे कळणं फार महत्त्वाचं असतं. त्या पद्धतीनं जर आपण ते सांभाळले तर निश्चित आपल्याला तिथं आनंद घेता येतो किंवा आपलं जे कुटुंब आहे त्याच्यातला आनंद वृद्धिंगत करता येतो. बरोबर सर. आत्ताच्या पिढीतला ना अजून एक महत्त्वाचा मुद्दा किंवा एक समस्या जर आपण म्हटली तर ती एक अशी आहे की मूल जेव्हा होतं तेव्हाची किंवा संतती सुख असणं याच्याबद्दलची, कारण की सेटल्ड लाईफ होईपर्यंत काही वेळ घेतला जातो कपल्सकडनं. एक तर लग्न उशिरा होतात, आफ्टर 28-30ला आता जे आधी 22-23व्या वर्षी लग्न होत होतं, तर आता ते फार थोडं पुढं गेलंय, मे बी करिअरच्या ह्याच्यामुळे. मग त्याच्यामुळे थोडं अजून सेट होऊयात आणि मग आपण मुलाचं प्लॅनिंग करत, असं करता करता कधी कधी संतती होण्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात. तर जर आपल्याला असं कळालं कुंडलीवरनं, कळू शकतं का की आपल्याला संतती होऊ शकते नाही होऊ शकत? पंचम स्थान हे संततीचं स्थान आहे. त्या ठिकाणी जर राहू वगैरे आला तर संततीला वेळ लागतो. ते दोघांपैकी एकाच्या कोणाच्याही कुंडलीमध्ये आला तरी ते होऊ शकतं. आणि होतं काय की आजकाल तू जसं सांगितलं आता की प्लॅनिंग, तर ते आर्थिक नियोजनावर सगळ्या गोष्टी ठरवतात की आपलं ह्या वर्षामध्ये फ्लॅट होईल, त्या वर्षामध्ये आपलं गाडी होईल, त्याच्यानंतर मग आपण संततीचा विचार करू. पण हे निसर्ग आहे ना. बरोबर. संतती होणं हे निसर्ग आहे. ज्या अर्थी परमेश्वरानं तुम्हाला दोघांचं लग्न लावलेलं आहे. आता कालपर्वाची एक गोष्ट सांगतो मी नाव नाही घेत. एक केस अशी झाली माझ्याकडे की लग्न झालं, 1.5 वर्ष झालं, त्या पतीनं पत्नीला हात पण नाही लावला. आणि कारण काय सांगतोय, तर जेव्हा आपले मन जुळतील तेव्हा आपण करू, किंवा आपलं जेव्हा सगळं व्यवस्थित सेटल होईल तेव्हा, मग लग्नच तेव्हा करायचं ना. थांबायचं कशासाठी इतके दिवस थांबायचं? म्हणजे आता मग त्या मुलीच्या मनावर काय असेल, ती फ्रस्ट्रेशनमध्ये जाऊन सुसाईड करायच्या मार्गावर. साहजिकच ना, एवढा मोठा धोका. मग साहजिक अशा वेळेस शंका अशा निर्माण होतात की ते खरंच त्याच्यामध्ये पुरुषार्थ आहे का नाही, काय तू कशामुळे थांबतोय. तर माझं म्हणणं असं करायला नाही पाहिजे. ज्या अर्थी तुमचं उतार म्हणजे 28 वर्षाच्या नंतर तुमचा विवाह होतो, त्यावेळेस तुमचा मुलगा जर तुम्हाला 29व्या वर्षी झाला तर तो 20 वर्षाचा व्हायला 50 वर्ष वय तुमचं होतं. बरोबर. कारण पहिल्या काळामध्ये काय असं 21-22 वर्षी लग्न का करायचे, का 21 वर्ष लग्न झालं की 22 वर्षी लेकरू व्हायचं आणि हे 45चे होईपर्यंत मुलगा हाताशी यायचा. बरोबर. आता तुम्ही 60 वर्षाची जरी झाली तरी मुलगा हाताशी येत नाही. मग तेव्हा तुमचे दोघांमधलं जे आपण त्याला काय म्हणतो की गॅप जो असतो विचाराचा, ते खूप असतो. त्याच्यामुळे सुद्धा मग मुलांमध्ये तुमच्यामध्ये पण क्लासेस पुढे निर्माण होऊ शकतात. तर ह्या गोष्टीचा अभ्यास करून आपण ती प्लॅनिंग केली पाहिजे संततीच्या दरम्यान. नक्कीच आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबते. तुम्ही कुठेही जाऊ नका.